12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप दिवस झाला तुम्हाला फोन लावत होते मी. हा कुठून बोलताय ताई? मी काळेवाडीवरून बोलते, पुणे काळेवाडी. हा 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 हा. अनुभव शेअर करायचा आहे? हो. हा, नाव खूप सांगायचं? दिवस झाला. हो, कल्पना विश्वासराव. अच्छा अच्छा. काय अनुभव आला ताई? हो, मला गुरुचरित्राचा अनुभव आला. ओ अरे वा. हा हा. म्हणजे साठीच करत होते हे सगळं. अच्छा अच्छा. माझं किती वर्षाचे वडील? वडील आता 70 वर्षाचे आहेत. ओ अच्छा. हा हा. हो. पण आता 45 वर्षाची आहे. माझं लग्न होऊन माझं 29 वर्ष झाली. बापरे बापरे, लवकर झालं लग्न. हा. हा. म्हणजे मग आता माझं सासरी सगळं चांगलं आहे. म्हणजे हा माझ्या मुलांचं वगैरे सगळं चांगलं आहे. हा. फक्त वडिलांचं जराशे म्हणजे वडिलांचं मला खूप टेन्शन होतं. अच्छा अच्छा. मग म्हणजे माझं गुरुचरित्र पारायण केलं? हो, हा हा हा. गुरुचरित्राचा खूप मोठा अनुभव आला मला. काय आला ताई? माझ्या वडिलांनी जागा घेतली होती ना, अच्छा अच्छा. हा तर हा. ती त्यांच्या नावावर होत नव्हती. म्हणजे अरे त्यांनी बापरे. ते 100 वर्षाचं ऍग्रीमेंट केलं होतं, हो. पण ते नावावर करायचं राहूनच जायचं ते. नाही नाही ताई, ते 100 वर्षाचं करतात ना अग्रीमेंट, ती हा. प्रॉपर्टी नावावर होऊ नाही शकत म्हणतात ना. ते मूळचे जे आहेत रहिवासी त्यांच्यासाठी असतं ना ते. हो, नाही पण हा. त्यांनी आपलं साधं अग्रीमेंट केलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. नंतर म्हटले करू आपण नंतर. विश्वास असा. हो, ते विश्वासू लोक होते. हा हा पण हा. इकडनंच असे हे कोर्टाचे वगैरे असं काही नियम असल्यामुळे ते पटकन होत नव्हतं. अच्छा अच्छा. हा हा हा. म्हणजे ते खूप असं लेट होत गेलं. अरे बापरे. हा. नंतर करू मग ते वडिलांकडे पैसे पण नव्हते करायला. हा 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 हा. खूप अडचणी येत गेल्या. आई वडिलांचा ग. त्रास होत गेला वडिलांना. माझी आई पण वारली ना, म्हणजे आता बापरे. 12 वर्ष होतील माझी आई वारली. अरे बापरे. हा हा. त्याच्यानंतर लगेच 1 वर्षाने माझा भाऊ वारला. अय्या. म्हणजे खूप बापरे. ते माझे वडील, माझा एक मोठा भाऊ हा आणि माझ्या एका बहिणीचा मुलगा एवढेच 3 राहतात तिथे. हा 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 हा. म्हणजे खूप हिस्ट्री माझी असं ऐकलं तर कुणाला खरंच वाटत नाही. म्हणजे एवढं दुःख होऊन गेले माझ्या जीवनात. अरे अरे अरे. पण हम्म मला तरी मी समाधानी आहे, सुखी आहे. जे हम्म भोगायचे ते भोगून गेले हम्म हम्म हम्म. मला ते आठवायलाच नको वाटते आता. आई ग. हा हा. तो त्रास नको असं वाटतं, कुणालाच नको, नको सांगायला नको. आणि बाई ते ग. कुणाला नकोच तो विषयच, असं वाटतं की आई तो ग. नको काढा. मग गुरुचरित्राचं काय झालं ताई? म्हणजे मला त्यांचीच काळजी वाटायची की बाबा त्यांचं घर आहे साधं का होईना, त्यांचं हम्म. व्यवस्थित होऊ दे. हा 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 हा. ते पारायण म्हणजे माझ्याकडं गुरुचरित्र सुद्धा माझे मिस्टर आहेत ना, हा. त्यांच्या मित्रांनी असं आणून दिलं घरी. ते घरी आलं आपोआप. बापरे. बघा किती आणि छान. हो, आणि मला ते माहित पण नव्हतं कसं करायचं काय. हा आणि हा असंच हा. तुमचे अनुभव आहे ना, तुमचे अनुभव ऐकून मला हे स्वामींची ओढ लागली. हो. हे तुमचे बघा. प्रत्येक अनुभव ऐकते, प्रत्येक. हो. मग काय झालं गुरुचरित्र केल्यानंतर? मग काय झालं? लगेचच म्हणजे आता माझे वडील जरा नास्तिक आहेत, म्हणजे देव वगैरे मानत नाही. हा हा हा. म्हणजे ते असे पूजा वगैरे अजिबात करत नाही. आता त्यांनी घर बांधलं हम्म. आणि त्याची वास्तुशांती पण त्यांनी घातली नव्हती. अरे बापरे. मग त्याच्यामुळे पुढं खूप अडचणी येत गेल्या ना. येतात हो.
त्या म्हणजे वास्तूची शांती तर केलीच पाहिजे थोडीफार का असेना. हो, पण ते असे मानत नव्हते आणि मी जरी करायला गेले तरी हा. मला पण खूप अडचण येत होती. अरे बापरे. हो. म्हणजे आणि माझ्या मग शेवटी म्हटलं आता ते मग त्याच्यामुळं घरी असं सुख शांतीच नाही. बरोबर. भावाचं लग्न झालेलं ते मोडलं. अरे अरे मोठ्या भावाचं ते मोडलं. दुसरा भाव तर ऍक्सिडेंट मध्येच गेला. अरे अरे. आई आईचं पण असंच निधन झालं. म्हणजे तिने धक्केच बसत गेलता. रॉकेल अरे अरे वरतूनच घेतलं तिने अरे अरे ट्रीटमेंट. अरे अरे. म्हणजे काय खूप त्रास सहन केलाय मी. बाई गो. पण ह्या वयात कसं काय आईने असं करावं. तिला ते टेन्शन मध्ये तिला हा, तिला सुचलं नाही काही. पण म्हणजे मग हे गोळ्याच सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्यानंतर मग झालं आता व्यवस्थित. हो झालं. म्हणजे मग माझ्या वडिलांचं घर नावावर झालं. अरे वा. खरेदी खत झालं. अरे वा 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 वा. आणि जे घर असं त्यांना अशी कल्पना पण नव्हती की ते घर जुनं पाडून हम्म. दुसरं नवीन घर बांधण्यात आलं. म्हणजे अरे वा. आम्हीच मदत केली त्यांना. हो. हो, आणि त्यांनी ते बांधलं अरे वा. आणि त्याची वास्तू शांती पण आम्ही दोघांनी घातली. आम्ही नवरा अरे बायको. वा. म्हणजे वास्तू शांती सुद्धा करायला माझी खूप धडपड होती की म्हणजे वडील हो. नास्तिक आहेत ना, वडिलांना म्हटलं तुम्ही 1 रुपया खर्च करू नका, हा हा. मी करते, हा पण हा. तुम्ही फक्त पूजेला हा राहा, उपस्थित राहा. हा हा. तर हो म्हटले, ते राहिले. अरे वा. म्हणजे त्यांची हीच माझ्याकडून अपेक्षा की बाबा तुम्ही तेवढं करू तरी या नका पण कमीत कमी. हा. पाठिंबा द्या. कशी तुमचंच मुलगी घर आहे. असते हो. म्हणजे स्वतःचा संसार सांभाळून पण तिच्या हृदयात माहेरचं केवढं मोठं स्थान असतं बघा. हो, माहेरचे खोपड आहे. आणि हम्म. माझे वडील खूप चांगले आहेत तसे, पण ते फक्त नास्तिक आहेत एवढंच त्यांचं हा, तेवढं. आता तो प्रत्येकाचा स्वभाव आहे ताई. हो. त्यामुळे त्यांना वाईट नाही आपण ठरवू शकत. अनुभवानेच माणूस शहाण होत जातं. ते आहेत, अनुभव एवढे आलेत त्यांना, एकटे राहतात ते, पण ते अजूनही खंबीर आहेत. हो ना. हो, आता आई जाऊन माझे किती 12 वर्ष झाले. हो हो हो. माझा भाऊच जेवण करतो. भावाचं पण लग्न नाही ना. हो ना. म्हणजे हो ना. लग्न झालं पण आता ते दिवस झालं त्यांचं असं. मग वडिलांबरोबरच असतो ना तो. हो, वडिलांबरोबरच हा असतो. हा आणि हा. माझ्या बहिणीचा एक मुलगा आहे. बहीण पण माझी मोठी निघून गेली, परत आलीच नाही, तिचं काही कळलंच नाही. म्हणजे कुठे निघून गेली. घर सोडून गेली निघून, तिचा म्हणजे नवरा नव्हता. ती लग्न झालेलं होतं. हो, एक मुलगा आहे तिला. मुलाला पण सोडून गेली. हो, म्हणजे अरे, मिस्टरांची आणि तिची भांडणं झाली, त्या रागाच्या भरात जी निघून गेली, तिचा काही तपासच नाही लागला. किती वर्ष झाले. आता ह्याला 30 वर्ष झाले. किती. 30 वर्ष. बापरे बापरे. आता तिचा मुलगा तर केवढा मोठा असेल तिचा. हो, मुलगा मोठा आहे, मग 30 वर्षाचा आहे. मग त्याचं झालंय लग्न वगैरे. नाही, त्याचं लग्न नाही, तो कामच करत नाही, तर काय करायचं. त्याला अरे, मुलगी द्यायला कोणी पुढाकार घेतच नाही ना, जर शिकलाय की कामच नाही तो. करत. बळबळ त्याला 12वी शिकलाय, 11वी शिकवलाय तो. अरे. वडील पण माझे त्याचं बघतात, ते तू फक्त बाबा काहीतरी नोकरी कर, मी तुझं लग्न करून देतो. माझ्या वडिलांचं आता घर झालंय, हम्म. त्याच्यासाठी पण 2 रूम आम्ही काढून ठेवल्यात बापरे. कायमसाठी. म्हणजे तो यांच्याकडेच राहिला की त्याच्या नाही, वडिलांजवळ. त्याच्या वडिलांकडे नाही गेला. त्याचे वडील असे एवढे व्यवस्थित असते तर माझी बहीण गेलीच नसती ना बाहेर. अरे, पण तिने असं जायचं कशाला कुठे. राग असतो ना मनामध्ये एखाद्याबद्दल. अरे अरे. त्याच्यामुळे ती पण खूप खंबीर होती, पण असं असतं ना, एकदा घराच्या बाहेर पाऊल पडलं की काही सांगू शकत नाही पुढे काय होईल. बापरे बापरे. म्हणून स्वामी सेवेत यावं प्रत्येकाने. स्वामी हो. खूप मोठा आधार देतात. मला तर माझे तर श्वास झालेत आता. स्वामी म्हणजे माझा खरंय श्वास आहे. खरंय खरंय. बापरे. पण त्या बहिणीच्या मुलाला तरी स्वामी सेवेत आणा. मी सगळं प्रयत्न करते, मी त्याला सांगते तू असं कर तसं कर, पण हं. तो नाही ऐकत आहे. तर हे आता मी जेवढं खूप प्रयत्न करते की वडिलांना किती टेन्शन ना म्हातारपणी. हो, वडील माझे खूप खंबीर आहेत सगळ्याला. हो ना. हो, मग आता मी लक्ष देते. आता माझं कसं, माझं जवळच आहे इथं. हा हा हा. मी जाऊन येऊन करते. मी त्यांचं लक्ष आहे, म्हणजे 12 वर्ष झाले आमचं खूप लक्ष आहे त्यांच्याकडे नाही, आणि बरोबर आहे. त्यांचंही आमच्याकडे. हा 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 हा. पण त्या भावाचं पण होऊन जायला पाहिजे. तो करतो ना जॉब वगैरे.
नाही त्याचं आहे ना, जसं आता माझी जे 2 नंबरची बहीण आहे ना, हा आम्ही तिघी बहिणी होतो ना. हा बऱ्याचशा मोठ्या बहिणीचं लग्न झालं, हा तिचं तोपर्यंत काही नव्हतं, पण दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं आणि तिला दुसऱ्या डिलिव्हरीत आहे ना, जो एक ते काय म्हणतात धक्का बसला तिला. हा 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 म्हणजे टेन्शन, तिची सासू जरा कुरकुर करायची ना, अच्छा हा तर तिने ते असं, ती शांत स्वभावाची असल्यामुळे ते टेन्शन घेऊन तिला ते डिप्रेशन मध्ये गेली. मग तिला ते अटॅक वगैरे यायला लागले ना, असं मग तिला अरे ऍडमिट करायला लागलं. मग त्याचा धक्का माझ्या भावाने घेतला. हा खूप जीव होता ना तिच्यावर आई ग आमच्यापेक्षा. मग मग त्याला पण मग ते धक्का घेतल्यामुळं त्याचं तो संतुलन गेलं त्याचं त्याचं पण डोक्यामध्ये. गेलं. हो, अरे तिचा खूप जीव होता. मग त्याचं लग्न केलं ना तरी पण? हो, लग्न केलं नंतर पण करायला नव्हतं पाहिजे असं डॉक्टर म्हटले होते. अच्छा. मग त्याच्यामुळं नाही, मग त्याचा संसार नाहीच झाला पुढे. अरे अरे पण अरे आता तोच सगळं स्वयंपाक वगैरे तोच करतो. माझ्या वडिलांचं सगळं तोच बघतो. पण जॉब नाही ना. जॉब नाही. हम्म माझ्या वडिलांची पेन्शन आहे, त्याच्यावरच चालायचं ते. त्याच्यावर चालू आहे. काय नाही, त्याला पण जरा स्वामी सेवा करायला सांगा. त्याचे सगळे प्रॉब्लेम जातील. दातांशी एकदा बोलून घ्या. हम्म हो, नाही माझं कसं आहे, माझे भाऊ, माझे वडील ते असं सेवा वगैरे करणारे नाहीयेत. त्यांचा स्वभावच असा आहे. माझ्या अरे माहेरकडची सगळी लोक तशीच आहेत, चुलते वगैरे असे. अरे बापरे. तिकडं ती म्हणून ही स्त्री नाहीयेत अशी देवपूजेची वगैरे. अच्छा अच्छा अच्छा. तरी आता स्वतःच मनाने माझे वडील देवपूजा करतायत आता घरचे. अरे वा म्हणजे वा. तो एक त्यांच्यात बदल झालाय. अरे वा. अध्यात्म फार महत्वाचं आहे. नाही, त्यांना थोडा अनुभव आला ना, म्हणजे मी हम्म. सांगते, माझं पहिलं तर ऐकत सुद्धा नव्हते काही, हो पण ना. आता ऐकतात, माझं खूप अरे वा ऐकतात. वा वा वा. म्हणजे मी त्यांना सांगते, मी सगळ्यात घरात लहान माझ्या तिघी बहिणींमध्ये. बघा, आणि पण आता तुम्हीच मला आज सगळ्यांची आई झालेत. हो, आईच झाले मी सगळ्यांची. काही नाही मला ताई, सांभाळा सगळं आणि स्वामी सेवा करा सगळी व्यवस्थित. हा, हो हो. त्यांना तीर्थ देत जा तारक मंत्राचं. नाही, ते रक्षा कसं आहे लावत जा. त्यांना. हो, रक्षा. आता मी जेवढं आहे ना, आता माझ्या वडिलांच्या जागेवर माझ्याकडे आहे ना, स्वामी समर्थांचा प्रसाद अक्कलकोटचा, म्हणजे आपोआप आला. ती विभूती असते ना, ती हो हो. काळ अशी माती आहे का ते मला माहित नव्हतं. हा हा. पण तो स्वामींचा प्रसाद आहे असं मला वाटलं. हम्म. मी त्या घरात नेऊन तिथं इकडं तिकडं सगळीकडे टाकायचे. हा 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 काय हा. बाबा त्या घरात काय असेल, काय हा नसेल, ते निघून जाईल. हा हा. मी ते टाकत राहिले आणि असं चांगलंच होत गेलं पुढे. मग होईल, त्यांचं व्यवस्थित होईल ताई. हा, मी शेअर करते ताई. हो, आणि माझा अजून एक छान अनुभव आहे, मुलीचा आहे, तो मी नंतर सांगेन. बरं बरं, नंतर पण सांगा. माझी खूप इच्छा होती की तुम्हाला फोन करायची, तुम्हाला हे आता तुम्ही शेअर केलं ना सांगायचं. ताई, अजून छान छान अनुभव येतील बघा. आणि माझी खूप श्रद्धा आहे स्वामींवरती. मला स्वामींनी असलीच पाहिजे, असलीच पाहिजे ताई. खूप छान अनुभव दिलेत मला हो स्वामींनी. ना, अजून छान छान देतील बघा ताई. हो, खूप धन्यवाद छान. ताई, हा, तुमचे श्री स्वामी खूप समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ताई. हा, हो, श्री स्वामी भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.